एवढा मोठा परिवार आहे, एकाचाही विचार नाही, सगळं अनुकूल आहे, पण शरीर साथ देत नाही. कुणीतरी आमचं गाऱ्हाण ऐकणारं असावं, कुणाला तरी आम्ही सांगावं. तर माणसं कुणाला तरी सांगायला निघाली ना, ज्याला सांगायचं ना ते म्हणायचं आमचंच खूप मोठं दुःख आहे, तुमचं कुठं ऐकत बसावं आम्ही, आमचं कुणीतरी वाटून घ्या, असं सांगायचा विषयच नव्हता. पण आता भगवान भोलेनाथाची कृपा झाली. माझे भोलेनाथ म्हणतात तुम्ही कुणालाच सांगू नका, मला एकट्याला सांगा, म्हणजे सगळे दुःख पार करतो. मला एकट्याला सांगा, मी ऐकण्यासाठी खंबीर आहे, मी सक्षम आहे, आणि ऐकून फक्त गंमत ऐकत राहणार नाही, तर तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढणार आहे. तुमचं मनोबल मी वाढवणार आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, भगवान शंकराच्या उपासनेनं माणसाचा आत्मविश्वास वाढतो. संकट कितीही मोठी येऊ दे, त्या संकटाला मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. का? एखाद्या पहाडाला पार करण्याची ताकद आपल्यात केव्हा निर्माण होते? जेव्हा आपल्याला असं वाटतंय की मी जरी थकलो ना, माझ्यासोबत कोणीतरी आहे, मला घाबरायचं काही कारण नाही. मग तसंच तुमचा एकाकीपणा संपवणारं मी तुमच्या सोबत आहे हे सांगणारे भगवान भोलेनाथ सांगतात की बाबा रे, तू घाबरू नको, तू खचू नको, तू फक्त काम करत राहा, तू प्रयत्न करत राहा, तू कष्ट करत राहा. तुझ्या कष्टाला यश देण्यासाठी किंवा आलेल्या संकटाला मात करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाही. हा आत्मविश्वास शिवकथा आपल्यामध्ये निर्माण करते. कुणी म्हणेल ताई मग आमच्या जीवनातली अशी अशी अडचण आहे, मग ही अडचण हे काही केलं तर पूर्ण होईल का? लक्षात घ्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान भोलेनाथ तुम्हाला नक्कीच देतील, पण सगळ्यात पहिले तुमचा आत्मविश्वास वाढवतील. तुम्ही एकटे नाही हे तुम्हाला समजावून सांगतील, किंवा तुम्हाला कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या तरी गोष्टीनं जाणवेल आपण एकटे नाही, भोलेनाथ आपल्या सोबत आहे. हे सांगण्यासाठीच ही शिव महापुराण कथा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. ही पृथ्वी पूर्ण शिवमय आहे. पूर्ण पृथ्वीवरती भगवान शंकर सुंदर रूपामध्ये, कनकन रूपामध्ये विराजमान झालेले आहेत. एक प्रसंग असा आहे, श्रद्धेय पंडितजीच्या श्रीमुखातून श्रवण केलेला आहे. पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, सगळीकडे असं पाऊल ठेवायला जागा नाही की तिथे भगवान शंकर नाही, कारण पृथ्वीचा राजाच भगवान शंकर आहे. आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता गणपती बाप्पा आहेत, वायूची देवता सूर्य भगवान आहेत, अग्नीची देवता माँ जगदंबा आहे, तर पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. आणि पूर्ण पृथ्वी भगवान शंकरानं व्यापलेली आहे. एकदा भगवान भोलेनाथ भगवान श्री विष्णूला म्हणतात, कारण विष्णू आणि भगवान शंकर दोघांचं एवढं प्रेम आहे की दोघेही एकमेकापासून वेगळे नाहीत. एकदा भगवान भोलेनाथ श्री विष्णूला म्हणतात, देवा सगळेजण मला भेटायला येतात, पण तुम्ही पृथ्वीवरती मला भेटायला का येत नाहीत? काय कारण आहे, तुम्ही का येत नाही मला भेटायला? भगवान विष्णू म्हणतात, भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय मला तरी कुठे राहावतं? तुम्हालाही मला भेटावंसं वाटतं, पण पृथ्वीवर यायला जे मी निघतो ना, आणि इथे जवळ आलो की मला पहिला प्रश्न पडतो की मी पाऊल कुठे ठेवू, आणि पाऊल कुठे ठेवू? पृथ्वीवर पाय ठेवा. भोलेनाथ मी जिथे कुठे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तिथे मला शिवलिंगच दिसतंय, आणि शिवलिंगावर मी पाय कसा ठेवू? मला ते शक्य होत नाही, म्हणून मी पृथ्वीच्या जवळ आलेला पुन्हा वैकुंठाला वापस जातो. मला पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो, कुठे पाय ठेवू हे सुचत नाही.
भोलेनाथ भेटायला तर खूप यावंसं वाटतं, पण पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरचा मातीचा कण न कण, अगदी छोट्यातला छोटा दगड किंवा मोठ्यातला मोठा दगड, प्रत्येक वस्तू शिव स्वरूप आहे. मातीचा कण न कण शिवलिंग स्वरूप आहे. कुठे पाय ठेवू मी? भोलेनाथालाही पटलं ते, म्हणे बरोबर आहे. आता मी पृथ्वीचा राजा, पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, शिवलिंग स्वरूप आहे. मातीच्या कणाकणामध्ये शिव बसलेले आहेत. लक्ष्मीपते, तुम्हालाही प्रश्न पडणं साहजिक आहे की पाऊल कुठे ठेवू. एक काम करा ना, तुम्ही असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतील. म्हणे असं कसं शरीर धारण करू की त्याला पाय नाही? म्हणे तुम्ही असं रूप धारण करा की त्याला पाय नसले पाहिजेत, आणि ते रूपही मला एवढं की मी माझ्या जवळ त्याला अखंड ठेवावं, आणि तुमचा आणि माझा वियोगच होऊ नये. जरा मला आठवण करून सांगा, पाय नसलेला जीव कोणता की ज्याला पायच नाही? सर्प, बरोबर आहे. पाय लागण्याची भीतीच तुम्हाला राहणार नाही, किंवा शिवलिंगाला कुठे पायाचा झालाय असा प्रश्नच उभा राहणार नाही. भगवान विष्णू बोलतायत, असं कोणतं रूप आहे की त्याला, त्या शरीराला पाय नाही पण वेग खूप आहे, तुमच्या जवळ राहू शकताय, शरीर लहान आहे, कोणतं रूप घेऊ भोलेनाथ? भोलेनाथ बोलले, तुम्ही सर्प व्हा. सर्पाला पाय नाही, मग तुम्ही सर्प झाले ना, मी असा तुम्हाला उचलेन आणि माझ्या गळ्यामध्ये ठेवेन. तुम्ही अखंड माझ्या गळ्याजवळ राहिले ना, बस तुमचं माझं सानिध्य, आपल्या दोघांचा संवाद अखंड चालू राहील. भगवान श्री विष्णूला ही गोष्ट पटली, आणि श्री विष्णू भगवान सर्प रूप धारण केलं. त्यांनी साप जे बनले, सर्प जे बनले, त्या सर्पाला उचललं भोलेनाथानं. खूप आनंद झाला, आणि भोलेनाथानं सर्पाला गळ्यामध्ये धारण केलं. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला जो साप आहे तो कोणाचं रूप आहे? भगवान श्री विष्णूचं रूप आहे. दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत, त्यांचा दोघांचा वियोग होऊ शकत नाही. हे उदाहरण मी का सांगितलं तुम्हाला, किंवा ही गोष्ट का सांगितली, तर उद्देश एकच आहे की पृथ्वीवरच्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे, हे सांगायचं. हे पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे. हे पूर्ण ब्रह्मांड शंकरमय आहे. आपला राजा कोण आहे? आपला मालक कोण आहे? या पृथ्वीचा जो मालक आहे तोच आपला मालक आहे. म्हणजे आपला मालक कोण झाला? भगवान भोलेनाथ. माता, ज्या मालकाच्या छत्रछायेखाली आपण राहतो, आपल्याला जर अडचणी आल्या, आपल्याला जर एखादं दुःख निर्माण झालं, एखादी समस्या आपल्या समोर जर उभी राहिली, तर आपण ती अडचण कुणाला सांगितली पाहिजे? मालकालाच सांगितली पाहिजे. मग आपल्या सगळ्याचे मालक, या पृथ्वीचे मालक भोलेनाथ, त्यांना आपण आपल्या जीवनातल्या अडचणी सांगाव्यात, जेणेकरून आपल्या जीवनातल्या अडचणी संपवण्याचं काम या पृथ्वीचा राजा भगवान भोलेनाथ करतील. पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे. मातीच्या कणाकणामध्ये भोलेनाथ आहेत. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला किमान कळतंय. आपलं गाऱ्हाणं घेऊन आपण मालकाकडे जावं आपल्या, आणि कळतंय म्हणूनच तुम्ही कथामंडपात आला आहात. तुम्हाला जर कळत नसतं ना की आपल्या जीवनात अडचणी आहेत, आणि या अडचणी घेऊन आपण मालकाकडे नको जायला, दुसरीकडेच आपण भेटू, दुसरीकडेच काहीतरी पाहू, मग तुमच्या जीवनातल्या अडचणी संपू शकत नाही. तुमच्या सगळ्यांची बुद्धी सात्विक आहे, मन पवित्र आहे, तुम्हाला अध्यात्म कळतंय, म्हणून योग्य ठिकाणी तुम्ही भगवान भोलेनाथाची कथा ऐकण्यासाठी या पवित्र दरबारामध्ये हजर झालेला आहात. भाग्यवान आहात तुम्ही. एक गोष्ट ऐका, कथा भगवान शंकराची असेल किंवा कथा भगवान श्रीकृष्ण परमात्माची असेल, ते कीर्तन असू दे, ते प्रवचन असू दे, ती कथा असू दे, तो हरिपाठ असू दे, तो काकडा असू दे, सत्संग आपल्या सगळ्यांचं कल्याण करणार आहे. सत्संग आपली आंतरिक ऊर्जा वाढवतो, माणसाचा एकाकीपणा संपवतो. सत्संग